मराठवाड्यातील मदत मास खिदमत मास या जमिनीबद्दलच्या अनेक वर्षापासून प्रश्न प्रलंबित होते. मी महसूल मंत्री झाल्यानंतर मराठवाड्यातील ज्या या निजामकालीन जमिनी आहेत यांना फ्री होल्ड करण्याचा प्रश्न माझ्या समोर आला. यापूर्वी माननीय मंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी यांनी यामध्ये खूप त्या ठिकाणी समोर गेलं होतं. पण आता मी विधिमंडळामध्ये कायदा करून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या कायद्याला विधिमंडळात मान्यता देण्याकरता सभागृहात हा कायदा आणला. हा कायदा केवळ नांदेड करता नाही आहे, हा कायदा मराठवाड्यातील संपूर्ण निजामकालीन जमिनी करता आहे. आणि म्हणून आज मला या गोष्टीचा अभिमान आहे की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी जी मागणी केली होती, राज्याचा महसूल मंत्री म्हणून मला ही मागणी पूर्ण करता आली. आज मला या ठिकाणी एवढं सांगेल की पुढच्या काळामध्ये मी स्वतः नांदेडमध्ये येऊन या सर्व वस्त्या आणि निजामकालीन जेवढ्या मराठवाड्यातल्या वस्त्या आहेत त्या सर्व वस्त्यांचं फ्री होल्ड झाल्याचं प्रमाणपत्र आम्ही त्यांना देणार आहोत. मला सांगा, हा प्रश्न मराठवाड्याच्या संपूर्ण निजामकालीन जमिनीचा आहे. हा एक वेगळा काही नांदेडचा राहू शकत नाही, हा काही राजुराचा राहू शकत नाही. मग राजुराचे आमदार सर्वच आमदार आहेत. मराठवाड्याच्या सर्वच आमदारांनी त्या ठिकाणी आपल्याकडल्या पद्धतीने प्रयत्न केले आहेत. पण खरा प्रयत्न त्या ठिकाणी सुरुवात केला माननीय अशोकराव चव्हाणजींनी.